Ramchandra Guha, Justice Hemant Gokhale, Razia, Vinod, Vijaya, and Hamid, and distinguished audience. Partly it is flattering to hear that Gavaskar and Tendulkar analogy that Ramchandra Guha gave, but it is also acutely embarrassing one. So I will not attempt to have any sixes or fours. Hemant asked me, how should we divide our lectures? He said he will speak on Hamid and I should speak on Goa. But Razia has already spoken on Hamid. Okay, Vinod told him. That is also quite complex, because as Razia very correctly said that for benefit of Ramchandra Guha she will speak in Hindi. I decided to be bilingual for benefit of audience and benefit of Ramchandra Guha both. So I will speak in Marathi as well as English. And that much Marathi Ramchandra Guha can pick up because he was in Pune and he loves Pune. And Punekars think that Mumbaikars don't know Marathi. And people in Sadashivpet in Pune think that people in other pets don't know Marathi. So I will speak in Mumbai-Pune mixed Marathi idiom because I was born in Pune and lived in Mumbai. रामचंद्र गुहांच्या या पुस्तकाबद्दल खरं म्हणजे या पुस्तकातले बहुतेकसे लेख मी साधनामधून जसे येत होते तससे वाचत होतो. खरं म्हणजे टेलिग्राफसुद्धा मला बरेच वेळा मिळत असे त्यामुळे टेलिग्राफमध्ये वाचत होतो. ते लेख वाचताना किंवा त्यांचे जे 2 खंड प्रसिद्ध झालेले आहेत गांधींवरचे, आत्तापर्यंत तिसरा येणार आहे, त्या दोन्हीचं भाषांतर शारदानी म्हणजे माझ्या बायकोने केलेलं आहे आणि त्यामुळे ते मला वाचायला घरातच मिळत होते. आणि ते वाचताना आणि त्यांचे बाकीचे लेख वाचताना सुद्धा मला कायम असं वाटलेलं आहे की ही हॅज 48 hours टू हिज डे, नॉट 24 like us. कारण इट इज ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल टू कन्सीव द काइंड ऑफ टाइम टेबल दॅट ही कॅन हँडल अँड ही कॅन मॅनेज अँड ही कॅन ॲक्च्युअली रन इट. The number of conferences and workshops and seminars he attends, functions like this he attends, visits so many research libraries in Oxford and Nehru Museum, everywhere. बरं त्या ठिकाणी त्या म्युझियम्समध्ये किंवा त्या नेहरू लायब्ररीमध्ये बसून किंवा लोकसभेच्या लायब्ररीमध्ये बसून तिथल्या फाईली बघणं म्हणजे एक फाईल आल्यापासून त्या फाईलमध्ये आपला रेफरन्स काढणं किती वेळ लागतो याचं साधारण ज्यांनी अभ्यास केला त्यांना लक्षात येईल. अतिशय वेळ अगदी आपल्या एशियाटिक लायब्ररीज ऑफ मुंबईच्या जातो जुन्या फाईली बघताना. तो सगळा वेळ ही एवढी भाषणं ही एवढी पुस्तकं लिहिणं प्रत्यक्षात आणि त्यासाठी असणारे रेफरन्सेस आणि याच्या पलीकडे ते इतक्या माणसांना भेटत असतात म्हणजे ते अगदी अनंत मूर्तींपासून शेकडो रणजित गुहांपर्यंत व्हायचं. सुरुवातीला फार कन्फ्युजन व्हायचं रणजित गुहा आणि रामचंद्र गुहा असं माझं कन्फ्युजन सुरुवातीला होत असे. नंतर ते गेलं त्यांचे लेख जास्त यायला लागल्यानंतर आणि रणजित गुहांचे ते 10 व्हॉल्यूम आहेत सबाल्टर्न हिस्ट्रीचे आणि ते मग मला लक्षात यायला लागलं की हे दोघेही स्कॉलर्स आहेत पण ते दोघे एक माणूस नाही. आणि मग दुसरं लक्षात यायला लागलं ते असं की रामचंद्र गुहा हे इतिहासकार आहेत म्हणजे हिस्टॉरियन आहेत पण ते इतिहासाबद्दल लिहिताना इतक्या समकालीन गोष्टींवरती भाष्य करतात, इतक्या कंटेम्पररी पॉलिटिक्सवरती भाष्य करतात, ते सगळ्यांवरती भाष्य करतात. म्हणजे केवळ नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्यापुरतं नाही तर ते इंदिरा गांधींच्यापर्यंत. त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं असं नेहरूवियन इंडियन ते स्वतःला मानतात त्या थिओरिटिकल फ्रेममध्ये, नॉट इन एव्हरीथिंग बिंग इट मॅड अबाउट नेहरू. आणि मला वाटतं लास्ट लिबरल, आय थिंक यू डिस्क्राईब धर्मा कुमार ॲज दी लास्ट लिबरल, राईट. आता तितक्या लोकांपर्यंत त्या आडवाणीच्या पुस्तकामध्ये सुद्धा सिव्हिल लाईन्स इन द सिव्हिल लाईन्स बुक यू आर मेन्शन्ड देअर, तर त्या सगळ्या प्रकारच्या माणसांना भेटणं त्यांच्या पातळ्यांवरती, त्याच्यात साहित्यिक आहेत, त्यात वैज्ञानिक आहेत, त्याच्यामध्ये पॉलिटिशियन्स आहेत, त्याच्यामध्ये डिप्लोमॅट्स आहेत आणि या सगळ्या लोकांशी संवाद ठेवून शिवाय एवढं लेखन करायचं आणि त्या माणसांबद्दल सुद्धा लेखन करायचं. आता ह्या पुस्तकामध्ये विनोदनी 25 लेख निवडलेले आहेत. म्हणजे असं मी गृहीत धरतो की पुढचा व्हॉल्यूम येईल ज्याच्यामध्ये
त्या दुसरे लेख पण येतील, कारण ते सगळे लेख उत्तम आहेत आणि ते वेगवेगळ्या कारणांसाठी उत्तम आहेत. म्हणजे ते लिहायला एक विषय घेतात आणि त्या विषयातनं पंचतंत्रासारख्या एका गोष्टीतनं दुसरी गोष्ट असं सांगत सांगत ते विविध विषयांकडे जातात. ऑंग सांग सुकीबद्दल लिहायला घेतात आणि जातात एकदम भंडार नायकेंवरती. भंडार नायकेंवरती लिहिताना ते इंदिरा गांधींवरती लिहितात. अशा सगळ्या विषयांचा आढावा त्याच्या एका लेखामध्ये आपल्याला अनेक संदर्भ पुस्तकांचे आणि अनेक संदर्भ अनेक व्यक्तींचे आणि अनेक संदर्भ अनेक घटनांचे मिळतात आणि त्यांच्या व्यक्तिगत स्वभावाच्या छटाई मिळतात या सगळ्या व्यक्तींच्या. आता हे सगळं करायला खरोखरच 24 तास खूप कमी आहेत आणि तरी ते करतात. याच्यावरून त्यांची प्रॉडक्टिव्हिटी किती प्रचंड आहे हे तुम्हाला लक्षात येईल. पण 2-3 गोष्टींचं मला त्यांनी संदर्भ देऊ नये. एका लेखाचा आत्ता संदर्भ येतो म्हणजे त्याच्या आधारे आपल्याला इतर मुद्द्यांकडे जाता येईल. मला किती मिनिटं आहेत? 20 मिनिटं. त्यांनी बेनझीर भुट्टोंच्या हत्येविषयी लिहिलं आहे, इंदिरा गांधींच्या हत्येविषयी लिहिलं आहे, राजीव गांधींच्या हत्येविषयी लिहिलं आहे, ऑंग सांग सू कीच्या वडिलांच्या हत्येविषयी लिहिलं आहे, बंदा नायकेच्या नवऱ्याच्या हत्येविषयी लिहिलं आहे. हे सगळं एकाच निबंधात येतं. आणि ह्याच एकाच निबंधात हे सगळं येत असताना मला आश्चर्य असं वाटलं की हा संदर्भ कसा त्यांच्या सुटलेला नाही संदर्भ, त्यांनी तो सिक्वेन्स मला जसा अभिप्रेत आहे तसा जोडला नाही. एवढंच 1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या होते आणि 1991 मध्ये राजीव गांधीची हत्या होते. 1979 मध्ये भुट्टोंना फाशी दिली जातं, ज्याचा रेफरन्स त्यांच्या त्या लेखात आहे. 77 मध्ये त्यांना पदच्युत केलं जातं, 79 मध्ये फाशी दिलं जातं. म्हणजे 79 ते 84 या काळामध्ये आणि त्याच्या अगोदर 4 वर्ष म्हणजे 75 साली मुजीबुर रहमानची हत्या झाली. त्याच्यानंतर 3 वर्षांनी रहमान जो मिलिटरी चीफ बांगलादेशमध्ये झाला, ज्याची बायको खलिदा रहमान पुढे अध्यक्ष झाली, त्यांचाही खून झाला आहे. म्हणजे भारतीय उपखंडामध्ये जर आपण सुरुवात केली, बंद नायके जरा जुनेकडे 1960 साली, पण त्याच्यानंतर म्हणजे 70च्या आणि 80च्या 2 दशकांमधले जरी खून पाहिले तर 6-7 खून आहेत. आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबातल्या व्यक्तींनी सत्ता हातात घेतली. मग तिकडे शेख हसीना असेल, खलिदा रहमान असेल, इंदिरा गांधी असेल, बेनझीर भुट्टो असेल किंवा राजीव गांधी असतील, किंवा त्याच्यानंतर 8 वर्षाच्या गॅपनी सोनिया गांधी सत्तेत जर नाही तर प्रत्यक्षात राजकारणात आले. हे सगळे कोणाशी नैसर्गिक मृत्यूशी संबंधात नाही आहेत, हे सगळे खून आहेत. आणि अशा पातळीवरचे जे खून असतात ते खून कोणी वेडा माणूस नाही करत. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारस्थान असतं, कोणाची तरी त्याला मदत असते, कोणीतरी त्यांना राजकीय दृष्ट्या राजकीय हेतूनी प्रेरित करून माणसं नेमलेली असतात. आत्ता अलीकडे आउटलुकने राजीव गांधींच्या हत्ये संबंधामध्ये जे छापलेले आहेत अनेक संशोधनं, त्या संशोधनातनं लक्षात येतं की कुठे कुठे हे कट शिजत होते. ते सिंगापूरला, ज्यांनी मद्रास कॅफे पाहिला असेल त्यांच्या लक्षात येतं, सिंगापूरला शिजत होते, अमेरिकेच्या CIA मध्ये शिजत होते. आणि मुजीबुर रहमानच्या संबंधात तर ब्लड टेलिग्राम म्हणून जे पुस्तक आहे, तो ब्लड नावाचा जो अधिकारी डिप्लोमॅट होता त्यांनी लिहिलेलं, त्यांनी पाठवलेलं टेलिग्राम, ते पाहिल्यावर लक्षात येतं की आपल्याला हे खुनाचे धागेदोरे अमेरिकेपर्यंत कसे जातात. एक मर्डर ऑफ बांगलादेश नावाचं पुस्तक आहे, झेड प्रेसने प्रसिद्ध केलेलं. त्या मर्डर ऑफ बांगलादेशमध्ये लॉरेन्स लिफ्शूडने लिहिलेलं आहे. तो फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्यूचा कॉरेस्पॉन्डंट होता. त्यांनी तर डिटेल्ड हेनरी किसिंजर आणि निक्सन यांनी कसा प्लॉट केला, मुजीबुर रहमानच्या हत्येचा अगोदरपासून कसा विचार करत होते ते हे दिलं. आणि त्याच्यामध्येच त्यांनी रेफरन्स दिला आहे तो चिलीचे आयंदे ज्यांचा खून झाला 1973 मध्ये. म्हणजे 1973ला आयंदेचा खून झाला आणि त्यानंतर एक मालिका सुरू झाली. 73च्या आयंदेच्या खुनाचा संदर्भ इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या अगोदर दिलेला आहे की काय काय आपल्या देशात होण्याची शक्यता आहे, कारण त्याच प्रकारच्या घटना घडत होत्या. तेव्हा 73ला आयंदे, 75ला मुजीबुर रहमान, 1900ला भुट्टो, 84ला इंदिरा गांधी, 91ला राजीव गांधी, ह्या सगळ्या हत्या झाल्या. आणि ह्या सगळ्या हत्यांच्या पाठीमागे काय कारस्थानी राजकारण होण्याची शक्यता आहे हे त्या निबंधात त्यांनी लिहिलेलं नाही. कदाचित अशी शक्यता आहे की ते इतिहासकार असल्यामुळे ते एका मर्यादेपलीकडे इन्फरन्शियल इंटरप्रिटेशन देत नाहीत म्हणून असेल. परंतु ह्या घटनांमध्ये एक मात्र आपल्याला सांगता येतं की ह्याच्या काही इन्फ्लुएन्सेसमध्ये जवळजवळ प्रत्यक्ष घटनांचे संदर्भ आहेत आणि ते सगळे शीतयुद्धाशी संबंधित आहेत, कोल्ड वॉरशी संबंधित आहेत.
Ramchandra Guha doesn't delve into that. Of course, he knows about it. But he doesn't delve into the politics of Cold War, which actually shaped, right from partition till now, whatever was happening, not only Cold War, but whatever was happening was influenced greatly by Cold War. इथे बसलेल्यांना आठवत असेल, भाई वैद्यंत नक्कीच आठवत असेल, की साधारणपणे 70च्या दशकामध्ये you were not identified as pro-Modi or anti-Modi, pro-Indira or anti-Indira. You were identified, if you were a political person on the left side or right side, you were identified as pro-American or anti-American, or pro-Soviet and anti-Soviet. It went to the extent that only some scholars would get Fulbright scholarship, and some scholars would get some Lenin scholarship, and they would go from Soviet land scholarship to Russia. And that was clearly defined, अगदी clear. नारायण सुर्वे कुठे जाणार आणि जयवंत दळवी कुठे जाणार हे अगदी क्लिअर होतं त्यावेळेला. याचा अर्थ जयवंत दळवींचं राजकारण ते होतं किंवा नारायण असं मला अभिप्राय द्यायचा नाही. इतक्या डिफाईन्ड लाईन्स लिटरेचरपर्यंत आलेल्या होत्या. त्याचीच पार्श्वभूमी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाला होती. जयप्रकाशांच्या आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये nobody immediately described Indira Gandhi as dictator at that point of time. But slowly, as Jayaprakash Narayan movement spread, the section of the Indira Gandhi supporters and particularly pro-Soviet supporters started saying that JP movement was being endorsed, supported, financed, or actually fully activated by the CIA. This was never publicly spoken by anybody, but this was hinted at and sometimes written by about supporters of Indira Gandhi or CPI at that time. CPI openly said how CIA was involved. I am not saying what is right and what is wrong in this because some papers are still being declassified in America. But the fact of the matter is that the subcontinent's politics is determined by Cold War politics of America and Soviet Union. And all these factors, all these murders, because these murders are not natural deaths obviously. And if murders shape politics, then naturally somebody else is shaping politics and it's not in your hands. You are not the sovereign authority of your own political system. हा त्यातला भाग जो आहे हा त्यांच्या लेखनामध्ये साधारणपणे ते टाळतात किंवा तो येत नाही. आणि एकाच ह्या निबंधामध्ये एका निबंधाचा रेफरन्ससाठी घेतला कारण त्यामुळे सगळे इतर रेफरन्स सुद्धा आपल्याला घेता येतात. आणि मग त्यांनी अनंतमूर्तींबद्दल सुद्धा लिहिताना त्यांनी असंच म्हटलंय की अनंतमूर्ती सुरुवातीला कट्टर लोहियावादी होते आणि नंतर पुढे पुढे ते बऱ्याच अंशी नेहरूवादी झाले. अशी खूप लोकांची कथा आहे. आत्तासुद्धा विशेषतः साधनाच्या वर्तुळामध्ये अनेक असे लोक आहेत की जे स्वाभाविकपणे अँटी नेहरू पॉलिटिकल ट्रॅडिशनमध्ये वाढले, परंतु ते नेहरूंबद्दल आदवातद्वा बोलायचे नाहीत. फार तर आदवातद्वा त्यांच्या मते म्हणजे नेहरू आणि लेडी माउंटबॅटन यांच्या संबंधामध्ये निष्कारण साधनामध्ये सुद्धा लेख आलेले आहेत जे माझ्या मते नेहरूंच्या राजकारणाशी संबंधित नाहीत. परंतु त्या विचार परंपरेतले साधनावादी सुद्धा हल्लीच्या काळात नेहरूवादी झालेले आहेत. एवढंच कशाला, ज्या CPMनी कायम नेहरूंचा दुस्वास केला आणि गांधीजींना तर त्यांनी प्रतिक्रांतिकारक म्हटलं आणि एजंट ऑफ इम्पिरियलिझम म्हटलं आणि नेहरूंना रनिंग डॉग ऑफ कॅपिटलिझम म्हटलं, त्या बीटी रणदिवेंनी शेवटच्या मुलाखतीमध्ये जी 9 तासाची टेप रेकॉर्डेड मुलाखत आहे ती बिपिनचंद्रांकडे आहे, बिपिनचंद्र हिस्टॉरियन, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ही मी मेल्यानंतरच ही प्रसिद्ध करा ही टेप. आणि रणदिवे गेल्यानंतर 2 लेख टेलिग्राफमध्ये बिपिनचंद्रांनी लिहिले आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं की आय वॉज रॉंग अबाउट गांधीजी. गांधीजी वॉज अ रिव्होल्युशनरी, ही वॉज अ मॉरल रिव्होल्युशनरी अँड वी मिसइंटरप्रिटेड हिम ॲज काउंटर रिव्होल्युशनरी. हे कन्फेशन रणदिवेंचं नेहरू मेल्यानंतरचं आहे. CPMच्या काही जर्नल्समध्ये नरसिंहराव मनमोहन सिंगांनी ज्या वेळेला लिबरलायझेशन आणलं त्यावेळेला दिस इज डेथ ऑफ नेहरू, अनदर डेथ ऑफ नेहरू, सेकंड डेथ ऑफ नेहरू अशा टाईपचे अग्रलेख लिहिले. या सगळ्या लोकांनी त्याच्या अगोदर त्यांना रनिंग डॉग ऑफ इम्पेरियलिझम म्हटलं होतं. नथिंग रॉंग इन रिव्हिजिटिंग युअर ओन थिसिस, nothing wrong in reinterpreting according to new data, but the perspectives have to have some kind of integrity in themselves. ती इंटेग्रिटी मला दिसत नाही आणि ती रामचंद्र गुहांच्या लेखनात आहे आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये
हे कोल्ड वॉरचे रेफरन्सेस येत नाहीत किंवा आयडिओलॉजिकल वॉल्स जे तयार झाल्या होत्या त्या येत नाहीत. आणि म्हणूनच त्याच्या नंतरचे जे लेख आहेत विशेषतः गेल्या काही वर्षातले, त्या लेखामध्ये ही टेक्स अ पॉलिटिकल पोझिशन, नॉट पार्टी पोझिशन. ही टेक्स अ पॉलिटिकल स्टँड विदाउट टेकिंग अ पार्टी पोझिशन. आणि ते त्या अर्थाने म्हणतात ते बरोबर, इट्स ॲब्सोल्युटली राईट दॅट यू हॅव टू टेक अ स्टँड ऑन व्हॅल्यूज अँड बिलीफ्स अँड आयडिओलॉजीज अँड नॉट ऑन पर्सन्स अँड पार्टीज. परंतु मुद्दा असा की गुहांच्या लेखनामध्ये आपल्याला जी रेंज मिळते, एकूणच सगळ्या रेंज त्या लेखनामध्ये, तशी रेंज सध्या अतिशय कमी लोकांच्या लेखनामध्ये मिळते. आणि म्हणून माझी अशी अपेक्षा होती की त्याच्यामध्ये हाही भाग यायला हवा. अजून एक त्यांच्याबद्दलचा महत्त्वाचा घटक म्हणजे असा आहे की त्यांनी त्या या लेखामध्ये, या पुस्तकातल्या लेखामध्ये गांधीजी आणि चर्चिल यांच्याबद्दल, आपल्याकडे विशेषतः मध्यमवर्गामध्ये 1960 नंतरच्या दशकात, खरं म्हणजे तेव्हापासूनच 2 गोष्टींबद्दल मिथकं तयार झाली आहेत. एक म्हणजे जपान आणि दुसरं म्हणजे चर्चिल. चर्चिलबद्दल मराठी मध्यमवर्ग नाही, एकूणच मध्यमवर्गामध्ये एवढं प्रचंड फॅसिनेशन आहे की चर्चिल पुढे आपले सगळे नेते अगदी फालतू आहेत. अजूनही कित्येक मध्यमवर्गीय स्वतःला सुशिक्षित होणारे लोक असं म्हणतात, आफ्टर ऑल चर्चिल वॉज राईट. त्यांना जे वाटत होतं ना भारताला स्वातंत्र्य मिळता कामा नये ते बरोबर होतं, यांची लायकी नाही रे आपल्या लोकांची, असं म्हणणारे मध्यमवर्गीय आजही तुम्हाला इथं स्वतः भेटतील. की चर्चिल वॉज राईट अँड गांधी वॉज रॉंग अँड नेहरू वॉज रॉंग असं म्हणणारे लोक तुम्हाला आत्तासुद्धा भेटतील. त्या लेखामध्ये चर्चिलचा द्वेष गांधीजींबद्दलचा किंवा भारताबद्दलचा किंवा भारतीयांबद्दलचा किंवा वर्णद्वेषसुद्धा किती तीव्र होता, किती उग्र होता. छोटा लेख आहे पण तो किती उग्र होता याचं अतिशय यथास्थित असं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामुळे निदान त्यांनी याविषयी एक पुस्तक आहे गांधी अँड चर्चिल, त्या पुस्तकात सुद्धा अशा पद्धतीने आलं नाही. परंतु एकूण 1844 पासनं इन दॅट बुक ही कवर्स 1844 ऑनवर्ड्स, मग गांधीजींचा जन्म, चर्चिलचा जन्म अँड सो ऑन सो फोर्थ, हे सगळं वर्णन गांधी अँड चर्चिल पुस्तकामधलं वेगळं आहे, ह्यांचं वेगळं आहे. पण ते पुस्तक आहे की प्रो चर्चिल आहे असं मी म्हणणार नाही. परंतु आता इतका व्यापक कॅनव्हास गेल्या शतकातला, 19व्या शतकातला, 18व्या शतकातला असे निरनिराळे संदर्भ घेऊन रामचंद्र गुहांचं लेखन आपल्यासमोर येतं. आणि विशेषतः जी आपण मिथकं किंवा जी खोटे आयकॉन्स आपण तयार केलेले आहेत, विशेषतः मध्यमवर्गाने, सुशिक्षित मध्यमवर्गाने, त्या खोट्या आयकॉन्सवरती सुद्धा आपल्याला एक तडाखा बसतो. मला फक्त गुहांबद्दल बोलणं हे अप्रस्तुत होईल कारण दोन्ही पुस्तकांचं आहे. परंतु सुरुवात तुझ्या आणि त्यांच्या सजेशननी असल्यामुळे मी गुहांबद्दल सुरुवातीला बोललो, म्हणजे याच्या मार्फत आलेल्या सजेशननी, म्हणून मी बोललो. हमीद दिलवाईंच्या या पुस्तकातले लेख काही काही मला कधी पाहिलेलेच नव्हते, आत्ता प्रथमच मी वाचले. ते वाचताना माझ्या 2-3 गोष्टी लक्षात आल्या, त्या सांगून मी थांबतो. साधारणपणे ते लेखन जे आहे ते 1960 ते 70 या दशकातलं आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 20 ते 30 वर्षाच्यातलं आहे. त्याच्यानंतर आत्तापर्यंतचा काळ म्हणजे 2016 पर्यंतचा काळ, काल विनोदने सांगितलं असं आत्ता ते 85 वर्षाचे असते. ह्या काळात किती आणि काय बदललं आहे एवढा प्रश्न नाही आहे, तर किती आणि कोण बदललेत हा पण तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या दशकांमध्ये ज्यावेळेला ते हिंदू मुस्लिम प्रश्नाबद्दल लिहितात त्यावेळेस सुरुवातीच्या लेखनामध्ये बांगलादेशची निर्मिती झालेली नाही, त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बांगलादेशची निर्मिती झालेली आहे. आणि बांगलादेशचे मुस्लिम हा एक वेगळा फॅक्टर, मग ते बंगाली प्रथम की मुस्लिम प्रथम, सांस्कृतिक गोष्ट प्रथम की धार्मिक भाग प्रथम, हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये यायला लागल्यानंतर, खरं म्हणजे बांगलादेश निर्माण झाल्यानंतर 5-6 वर्षांनी हमीद दलवाई गेले. त्याच्यानंतर बरोबर 3 वर्षांनी खलिस्तान चळवळ सुरू झाली. आणि खलिस्तान चळवळीच्या काही लोकांनी मांडणी करतानाच असं म्हटलं, म्हणजे जे पाकिस्तानमध्ये त्यांचे मांडणी करत होते ते त्यांचे समर्थक इकडचे, की इफ इंडिया ब्रेक्स पाकिस्तान बाय टेकिंग अवे बांगलादेश बाय मिलिटरी ॲक्शन, व्हॉट इज रॉंग इफ वी डू द सेम थिंग टू खलिस्तान. आणि म्हणून पाकिस्तान ओपनली सपोर्टेड खलिस्तान. दॅट वॉज इन बिटवीन 1980 and 1984. Many Sikh battalions valiantly and bravely
participated in the liberation of Bangladesh, at the end joined the Khalistan movement. They guided the Khalistan movement. And if I am not mistaken, General Arora himself, am I right? No, not. He opposed Blue Star. He Opposed Blue Star. but he did not. But there were some generals, what was his name, that famous? They supported, yeah, correct. They supported Khalistani movement. So they have seen what happened between 1970 and 71 during Bangladesh war, and yet the partitioning of India they were supporting in 1984. After Blue Star, General Arora also opposed. But after Blue Star, even Khushwant Singh opposed. So General Shubeg Singh, who was Shubeg Singh, General Shubeg Singh, correct. Yeah, General Shubeg Singh, that's right, correct. So how much has changed? Muslim politics, so-called Muslim politics in India, and Muslim politics in the world, between when Hamid Dalwai was writing and now, there was no ISIS, there was no Taliban, there was no Al-Qaeda, there was no so-called fundamentalist Islamist movement of Iran, because Irani's fundamentalist revolution of Khomeini started in 1979. Before that, Hamid Dalwai had died. Actually, the term fundamentalist, I remember I was in Economic Times, and sometimes we used to be on the desk, and we did not know how to translate fundamentalist. Because fundamentalist should be good. He believes in fundamentals. But then our news editor used to tell him, don't use that fundamentalist word, because he was fundamentalist himself, so in a different sense. He says, let us call them extremists, Khalistani extremists, not Khalistani fundamentalists. Then somebody said, no, we should call them Khalistani militants. So Khalistani revolutionary, Khalistani fundamentalists, Khalistani extremists, Khalistani militants, Khalistani rebels, so much of debate on words to be used was taking place. 79 began the description of fundamentalism, then militancy and terrorism and extremism started coming as synonymous terms. But at that time, there was no Muslim fundamentalism the way it evolved later on. आणि गंमत म्हणजे त्यावेळेला Khomeini opposed America and Soviet Union, that time Soviet Union, equally. Soviet Union had entered Afghanistan in 1979. That is 2 years after Hamid died. And Soviet Union withdrew its forces in 1989. आणि ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये America helped actively all the pro-Muslim groups in Afghanistan and created Taliban later. So many Mujahideen, 6 groups were there in Afghanistan. They were all supported by American dollars, American armaments, and American policy in this part of Asia. आणि तेव्हापासून आपल्याला लक्षात येतं की 1979 इराणमधल्या क्रांतीनंतर आणि सोव्हिएत युनियनचे फोर्सेस अफगाणिस्तानमध्ये गेल्यानंतर पॉलिटिक्स ऑफ इस्लाम ग्लोबली अँड पॉलिटिक्स ऑफ इस्लाम इन इंडिया ऑल्सो बिगॅन टू चेंज. आणि आत्ता ह्या घडीला तर सो मच ऑफ पॉलिटिक्स इन इंडिया, मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया, is being influenced by Islam politics in globally, particularly in West. आता गंमत योगायोग कसा आहे की एंड ऑफ हिस्ट्री हे फ्रान्सिस फुकुयामाचं पुस्तक हे 1989ला प्रसिद्ध झालं आणि क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स हे हंटिंग्टनचं पुस्तक त्यानंतर 1-2 वर्षात प्रसिद्ध झालं. दोघांना प्रश्न असा होता, बर्लिन वॉल पडल्यानंतर वाटलं याला फ्रान्सिस फुकुयामाला की आता हळूहळू सगळीकडे लिबरल डेमोक्रेसी प्रस्थापित होणार, कम्युनिझमचा पराभव झाला आहे, त्यामुळे आता कुठे काय, आता बॉर्डरलेस वर्ल्ड होईल, फ्री मार्केट विल बी देअर, डेमोक्रेसी विल बी देअर, डिक्टेटरशिप हॅज बीन डिफिटेड, कम्युनिझम हॅज बीन डिफिटेड, कोल्ड वॉर इज ओव्हर, बर्लिन वॉल इज गॉन, सोव्हिएट युनियन इज गोईंग. सो सिम्पल, बॉर्डरलेस वर्ल्ड. त्याच वेळेला क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्समध्ये त्याला असं लक्षात आलं की आता सोव्हिएट युनियन म्हणजे कम्युनिझम हा मुख्य शत्रू नाही, ज्याच्यासाठी व्हिएतनाममध्ये युद्ध झालं, तो नाही आता, मग आता कोण? सो ही रोट इन सो मेनी वर्ड्स that the next threat to the free world will come from Islam. And that began to change the approach towards Islamic politics. तेव्हापासून 1991-92 पासून. आणि त्याला पुरावा मिळाला 9/11ला 2001 मध्ये ज्या वेळेला वर्ल्ड ट्रेड सेंटर उडालं. हा सगळा जो भाग आहे
ह्या सगळ्याचा मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडियाशी संबंध आहे. म्हणून हमीद दलवाईंचे हे लेख जरी अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचे असले तरी जर ते मगाशी विनोद म्हटला त्याप्रमाणे कॉन्टेक्स्च्युअली पाहिले नाहीत तर आत्ताच्या मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया किंवा मुस्लिम पॉलिटिक्स इन द वर्ल्ड याला तेच्या ते तसेच्या तसे निकष बसू शकणार नाहीत, किंबहुना ते धोकादायक ठरेल. हिअर इज हमीद दलवाई, हू इज अन एक्स्ट्रीमली लिबरल पर्सन who does not want any reactionary, regressive, conservative tendencies to dominate human societies. They must be free. असं म्हणणारे हमीद दलवाई आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ह्या सगळ्या हे सगळं गॅमट पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचा पर्स्पेक्टिव्ह जरी लिबरलिझमचा ठेवला असता तरी त्यांचा राजकीय दृष्टिकोन मदत वेगळी झाली असती, बदलायला मदत झाली असती त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेला आपण मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया म्हणतो त्यावेळेला मुस्लिम, आता देर आर 57 countries आय थिंक in the world which are Muslim. Of these 50 they are members of Organization of Islamic Countries, OIC. आणि त्या OIC मध्ये 57 मुस्लिम देश आहेत. ते 57 मुस्लिम देश एकत्र येऊ शकत नाही आहेत. त्या 57 लोकांमध्ये मतभेद आहे. अजूनही 1948 पासून पॅलेस्टिनचा प्रश्न पेंडिंग आहे. तथाकथितपणे असं मानलं जातं की तमाम मुस्लिम देशांचा पॅलेस्टिनच्या संघर्षाला पाठिंबा आहे, पण 57 मुस्लिम देशांचा पॅलेस्टिनला पाठिंबा असूनही पॅलेस्टिनला स्वतःचं स्टेट मिळालेलं नाही. आणि ह्या पार्श्वभूमीवरती जर इस्लामिक पॉलिटिक्स तिकडे वेगळं रूप घ्यायला लागलं तर मग ते इकडे येणार. 26/11च्या वेळेला खूप लोक सांगत आहेत आपण फक्त ताज, ओबेरॉय म्हणजे ट्रायडंट हॉटेल आणि व्हिटी स्टेशनवरचा हल्ला बोलतो. चौथ्या एका गोष्टीवर हल्ला झाला होता तो म्हणजे नरिमन हाऊस. ओनली 3 or 4 people वर किल्ड देअर. पण तिथे एक वर्षाचं मूल होतं. त्या मुलाला एस्कॉट करून तिथल्या ज्यू धर्मगुरूंनी पळवलं आणि इस्रायलला नेलं. साधा मिलिटरीचा आणि पोलिसांचा प्रश्न असा आहे, ते मिलिटरी ॲक्शन होती आणि पोलीस ॲक्शन होती. हे इस्रायलला गेले कसे? कारण ती जी व्यक्ती होती त्या मुलाला घेऊन गेली ती तिथे आय विटनेस आहे. कोणी कोणी काय काय केलं बघायला. त्यांनी टेररिस्ट स्वतः पाहिलेले आहेत. त्यांनी टेररिस्टांनी त्यांच्या तिथल्या काही लोकांना मारताना पाहिलेलं आहे. ते निघून जातात इस्रायलला. इस्रायलला गेल्यावर त्यांचा सत्कार होतो. आणि नंतर आपल्याला असं कळतं अगदी ब्रीफली वर्तमानपत्रांमधनं की नरिमन हाऊस वॉज अ ज्यूइश सेंटर, ज्यूइश रिसर्च सेंटर. Now all those who are familiar with politics of Israel, politics of US, politics of Europe and politics of Cold War are fully aware what it means. It could mean a Mossad intelligence center. We have not heard word Mossad. We have not heard intelligence agencies from Israel. We have not heard about Nariman House. Just as we do, when we talk of 9/11, we talk of World Trade Center. We don't talk of Pentagon. Same day, within 1 hour of attack on World Trade Center, there was attack on Pentagon. We still don't know how many people died in Pentagon building, which files or which departments were bombed, what did they lose and what money, equivalent of what money. They don't talk about Pentagon attack. असं सिलेक्टिव्ह हिस्ट्री वर्तमानपत्रांमधनं आणि पॉलिटिशियन्सकडनं येत असताना आणि ती सगळी इस्लामच्या संबंधात असताना आणि आता वर्ड इस्लाम इज लिंक्ड विथ टेररिझम. Once we were discussing whether fundamentalism should be terrorism, now Islam is described as terrorism. एवढ्या कॉन्टेक्स्टमध्ये हमीद दलवाई गेल्यानंतर इस्लामचं रूप समथिंग लाईक 1.7 बिलियन पीपल, जवळजवळ 1.5 ते 2 अब्ज मुस्लिम लोक जगात आहेत. जगाची लोकसंख्या 7 अब्ज आहे. 7 अब्जपैकी 2 अब्जच्या आसपास लोक मुस्लिम आहेत. आणि सरळपणे ट्रम्प म्हणतो की सगळ्या मुस्लिमांना मी तिकडून काढून लावणार. पाठोपाठ ब्रेक्सिटचे लोक तेच म्हणतात. फ्रान्सने ते सुरू केलं आहे. परवा अँजेला मर्केल पण जरासं त्या दिशेने बोलायला लागल्या. भारतातल्या मुसलमानांच्या विरोधकांना, म्हणजे मुसलमान धर्माच्या आणि एकूण मुस्लिम पॉलिटिक्सच्या लोकांच्या विरोधकांना हे हातचं मिळालं आहे की तमाम प्रगतशील, सुशिक्षित, समृद्ध देश जर मुसलमानच्या विरोधात असतील तर आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्याकडे सुद्धा म्हणून ट्रम्प निवडून आल्यानंतर म्हणजे ट्रम्प निवडून यावा म्हणून न्यूजर्सीला आणि ओहायोमध्ये यज्ञ झाला होता. तिथे अमेरिकन हिंदू फोरम आहे त्यांनी रेग्युलर यज्ञ केला होता. मुंबईला पण झाला आणि मुंबईला तर ट्रम्प निवडून आल्यानंतर फटाकेच वाजले मोठे. म्हणजे इतकं वातावरण आपल्या देशातलं मुस्लिम विरोधी उग्र झालेलं असताना
आणि कित्येक लोक फॉल्सली किंवा कधी कधी राईटली असेल माहीत नाही, पण फॉल्सली इम्प्लिकेट केली जात असताना बॉम्ब अटॅक्समध्ये त्याचा मुस्लिम समाजावरती काय परिणाम होत असतो, सर्वसामान्य मुस्लिम समाजावरती. आणि हे 57 मुस्लिम देश जे आहेत, त्या 57 मुस्लिम देशांमध्ये कोणता देश टेररिझमला सपोर्ट करतोय? आपल्या माहितीतला कोण करतोय? आणि पुन्हा त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे त्यांच्यामध्ये एकजूट नाही हे तर आहेच, परंतु अरब कंट्रीज, अरब मुस्लिम कंट्रीज डोंट रेकग्नाइज पाकिस्तानीज. त्यांच्या दृष्टिकोनात अरब मुस्लिम वेगळे आणि पाकिस्तानचे मुस्लिम वेगळे, बांगलादेशचे मुस्लिम वेगळे. जस्ट ॲज इन इस्रायल द व्हाईट, पोलिश, फ्रेंच, जर्मन ज्यूज आर सुपिरियर त्यांच्या वर्णव्यवस्थेमध्ये. आणि इंडियातले जे ज्यूज जातात, एकदा तिथे ठराव आला होता इंडियन ज्यूजना व्होटिंग राईट पण देऊ नये म्हणून इस्रायलमध्ये, तिथे पण एक ती वेगळी वर्णव्यवस्था आहे. तशीच अरब देशांमध्ये अरब मुस्लिम आणि नॉन अरब मुस्लिम अशा प्रकारची एक व्यवस्था तयार केली गेली आहे. ह्या सगळ्याचे परिणाम आपल्या देशातल्या मुस्लिम पॉलिटिक्सवरती नाही तर मुस्लिम सोसायटीवरती होत असतात. मुस्लिम सोसायटीचं, मुस्लिम मानसिकतेचं एक रूप, माझ्या मते अतिशय प्रगल्भ असं रूप आपल्याला हमीद दलवाईंच्या याच्यात मिळतं. त्याचं दुसरं रूप आपल्याला शेषराव मोऱ्यांच्या मुस्लिम मनाचा शोध पुस्तकामध्ये मिळतं. ही दोन्ही पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की इतके वर्ष आपण एकत्र आलोय. 1857च्या युद्धामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र लढलेत इंग्रजांच्या विरोधात. असं असताना एवढा मुस्लिम द्वेष शिल्लक आहे नव्हे. 1960 आणि 70च्या दशकात म्हणजे हमीद दलवाईंच्या दशकांमध्ये जेवढा होता त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात आता उग्र झालेला आहे. आणि आपल्याला असं निश्चित सांगता येत नाही की व्हेन विल द स्पार्क इग्नाइट and when we will go for another program and what will happen. We have seen in Thane district in Bhiwandi what happened in 1984. We have seen in Mumbai what happened in 1992. We have seen what happened recently in Dadri. Nowadays we take that in stride. We are getting used to it, and getting used to the Hindu-Muslim divide is a greatest intellectual, political and human tragedy. And Hamid Dalwai's book will tell us that it is our task to remain liberal, to fight for liberalism in any religion, any society which claims to be of some religion. And if we don't do that, the whole catastrophe that is awaiting can happen in our lifetime. We don't have to wait for Trump to act. Thank you.